मान तालुक्यात वरुणराजाने अक्षरशः हाहाकार माजवलेला असल्याने तालुक्यातील सर्व ओढे, नाले, तलाव पाण्याने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। अशातच शनिवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा धुव्वाधार बॅटिंग केल्याने म्हसवड शहर परिसरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याचे दिसून आले। म्हसवड शहरातील शिंगणापूर चौक ते म्हसवड एस स्टँड परिसरात सर्व दुकानात पाणी शिरले, तर या परिसरातील पेट्रोल पंपातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सदरचा मार्ग काही काळाकरता बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती। तर येथील यात्रा पटांगणावर उतरलेल्या सर्कशीच्या तंबूतही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। सध्या मानखटावमध्ये पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर तालुक्याची महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेल्या म्हसवडमधील व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे प्रचंड मोठ्या नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे। अशा वेळी मानखटावमधल्या शेतकऱ्यांच्या बरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा शासनाने भरघोस मदत करावी अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे। हवामान खात्याने पुढील 2 दिवस असाच पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नये। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून शेतकरी, नागरिक, व्यावसायिकांशी संवाद साधला। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।